नाती जपण्यासाठी संवाद आवश्यक आहे. बोलताना शब्दांची उंची वाढवा, आवाजाची नाही. कारण पडणाऱ्या पावसामुळे शेती पिकते, विजांच्या कडकडाटामुळे नाही. वाहतो तो झरा असतो आणि थांबतं ते डबकं असतं. डबक्यावर डास येतात आणि झऱ्यावर राजहंस. निवड आपली आहे. कुणाच्या सांगण्यावरून आपल्या मनात एखाद्या व्यक्तीबद्दल चांगले वा वाईट मत बनवण्यापेक्षा आपण स्वतः 4 पावले पुढे चालून समोरासमोर त्या व्यक्तीशी संवाद साधून मगच खात्री करा. कुणा वाचून कुणाचं काहीच अडत नाही हे जरी खरं असलं तरी कोण कधी उपयोगी पडेल हेही सांगता येत नाही. डोकं शांत असेल तर निर्णय चुकत नाहीत आणि भाषा गोड असेल तर माणसं तुटत नाहीत. जे तुम्हाला मदत करायला पुढे सरसावतात ते तुमचे काही देणे लागतात म्हणून नव्हे तर तुम्हाला आपलं मानतात म्हणून. मोर नाचताना सुद्धा रडतो आणि राजहंस मरताना सुद्धा गातो. दुःखाच्या रात्री झोप कुणालाच लागत नाही आणि सुखाच्या आनंदात कुणीही झोपत नाही. यालाच जीवन म्हणतात. किती दिवसाचं आयुष्य असतं. आजचं अस्तित्व उद्या नसतं. मग जगावं ते हसून खेळून. कारण या जगात उद्या काय होईल ते कुणाला